गुढीपाडवा हा हिंदू संस्कृतीतील नवीन वर्षाचा पहिला दिवस. लहान मुलांना प्रश्न पडतो की हा सण आपण का साजरा करायचा. मुलांना सणांचे महत्त्व कळालंच पाहिजे. त्या उद्देशाने गुढीपाडवा हा एक भारतीय सण आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी करतात, व्यवसाय प्रारंभ करतात, नवीन उपक्रम सुरू करतात, सुवर्ण खरेदी करतात. सगळ्या या गोष्टी नवीन करण्यासाठी दिवस शुभ मानला जातो. दारोदारी गुढ्या उभारल्या जातात. विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून गुढी संबोधले जाते. असं म्हणतात की ब्रह्मदेवानी याच दिवशी विश्वाची निर्मिती केली आणि श्रीराम प्रभू रावणाचा पराभव करून 14 वर्षाचा वनवास भोगून अयोध्येला परत आलेला तो हाच दिवस, चैत्र शुद्ध प्रतिपदा. अयोध्यावासियांनी श्रीरामचंद्राचे स्वागत गुढ्या तोरण उभारून केले. आणि अजून अशी एक कथा आहे की शालिवाहन नावाच्या कुंभाराने शकाचा पराभव करण्यासाठी 6000 मातीच्या पुतळे तयार केले आणि त्यात प्राण घालून याच सैनिकाच्या सहाय्याने शकाचा पराभव केला, अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कालगणना शालिवाहन शक चालू झाला, अशी गुढीपाडव्याच्या कथा आहेत. विजय आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून आपण दारात गुढी उभारतो. गुढीची शास्त्रीय आणि पारंपरिक रचना म्हणजे बांबूची काठी घेऊन त्याला वस्त्र परिधान करून कडुलिंबाची पाने, फुलाचा हार, साखरेची गाठी बांधली जाते आणि तांब्या पालथा ठेवून कलश स्थापना केली जाते. आणि ही उभारलेली गुढी दरवाजाच्या मुख्य उजव्या बाजूला बांधली जाते उंच ठिकाणी. आणि मग नंतर त्याची पंचोपचार पूजा केली जाते आणि पन्न्याचा नैवेद्य दाखवला जातो. त्यात चिंच, गूळ, कडुलिंबाचं फूल, मीठ असं बरेच जण आपल्या आपल्या पद्धतीप्रमाणे त्याच्यामध्ये पदार्थ टाकून हा प्रकार असतो आणि याचा नैवेद्य गुढीला अर्पण केला जातो. अशा प्रकारे गुढीपाडवा साजरा करतो, अशी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रचलित पद्धत आहे. धन्यवाद.